तिच्या मला ते वाटतंय बाबा रे, थांब जरा. हा गो निशा, तू घेऊ नको हा. माशाचं कालवण नको हा. बाळ येईपर्यंत मासे नाही खायचे. वाढ काहीतरी खाशील तर उष्ण पडेल, नको ते. काय सासूबाई? हा? अहो मी एवढे धक्केकात मासे घेऊन आलो, एवढे मासे आणले, कोण खाणार ते? हो जावई बाबू, मी खातोय, कळलं. मी कुठे म्हटलंय मी खाणार नाही म्हणून. निशात म्हणताय मी खाऊ नको म्हणून. आणि वेळू आणा, मग तुमका काळजी कसली हा? आणि काय हो जावई बापू, एवढे मासे तुम्ही आणलात म्हणलात, ते काय माझ्यासाठी, सासूसाठी आणलात, तुमच्या लेकीसाठी आणलात? मी काय आज ओळखते काय हो तुमका? हा अगो निशा, तू आता मासे बिशे खायचे नाहीत हा. पोळी भाजी का? हो चालेल. अगो आता काय, तू घरचो मसालो असता आणि तो गरम पडताना म्हणून म्हणताय तो का? ऍक्च्युली बाय थोडे दिवस थांबाळ गो. हा गौरी, ते का पोळी भाजी वाट बघू. गौरी, गप्प काय झालंय? तिला खरं शिवची आठवण येते वाटतं. हा हे गौरी, एक काम कर ना, तू ते शिवला गुढीपाडव्याला बोलवून घे ना इकडे. काय कसं वाटतंय? हो चला जेवण सुरू करूया आपण. हो हा, या. या. घे. अगे आपलं घर आहे. बाबा, म्हणजे मी नॉनव्हेज सोडलंय. म्हणजे शिवच्या घरी चालत नाही ना. अगं त्या घरी ठीक होतं, आपल्या घरात खायला काय हरकत आहे? अगं तुला मासे आवडतात ना म्हणून आणलेत आज. आणि इकडे सगळं चालतं अगं. आणि बाबा खास तुझ्यासाठी घेऊन आलेत आज. नाही वहिनी, पण मी सोडलंय नॉनव्हेज. बाबा प्लीज, खरंच नको. अगं आजीने एवढं प्रेमाने बनवलंय. अहो भाजी पोळी कोशिंबीर आम्ही प्रेमाने केली. तू खा गो. पण तिला मासे आवडतात ना. हं? आपल्या घरी काय खायचं आणि काय नाही खायचं याच्यावर काही बंधन नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. घे. हो कळलं माका, पण आज तिका मासे खावचे नाही. तुमची जबरदस्ती कशा? हे गौरी, तू नॉनव्हेज सोडलं ते पण शिवसाठी? अयो कमाल आहे तू. शिव किती लकी आहे, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.